आणि इतकं ब्लँक झालं की ते गाणं सुरू झालं पण लाईट्स येईनात. मी त्याला म्हटलं की लहान मोठा हा प्रश्न नाही आहे, रोल कसा आहे हा प्रश्न आहे. हे नाटक मला असं वाटतं की दोन्ही पिढ्या पाहू शकतात. एक अशी व्यक्ती आहे ती की जी सगळ्यांना हवी हवीशी वाटेल. मी हे कॅरेक्टर जेव्हा वाचलं, मला स्क्रिप्ट पाठवलं त्यांनी, सांगितलं काही नव्हतं, स्क्रिप्ट पाठवलं. मला असं वाटलं की हा रोल मी आत्तापर्यंत खूप असे प्रचंड लांबीचे रोल्स केलेत. तसा तो नक्कीच नव्हता. तो मला पुन्हा पुन्हा सांगत होता, पण हे बघा ताई, आईचा रोल आहे. मी त्याला म्हटलं की लहान मोठा हा प्रश्न नाही आहे, रोल कसा आहे हा प्रश्न आहे. आणि मग त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवलं. तर ते स्क्रिप्ट पाहून मी एवढी ही झाले की इतका गोड, म्हणजे आईचा वेगळ्याच प्रकारचा रोल होता. म्हणजे आई आहे का काय माहिती नाही, एक अशी व्यक्ती आहे ती की जी सगळ्यांना हवी हवीशी वाटेल. आणि त्या व्यक्तीचं जे तत्त्वज्ञान आहे ते सगळ्यांना आवडेल, सर्व वयाच्या लोकांना आवडेल. एकही अश्रू ओघळू देणार नाही. चल काहीतरी काय. अगं आजच्या जनरेशनचा मुलगा आहे तो, असलं जुनाट आणि पुचाट का बोलेल तो? आणि बोलला तर लागली पैस 500ची. देवा, तुमच्या इतकं प्रेम करू शकणार नाही कदाचित, पण प्रयत्न नक्की करेल. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू देणार नाही. झालं. मी पैसे जिंकलेले आहे 5 रुपये. आणि अर्थातच मला त्यामुळे ते खूप आवडलं. दुसरं, मी विनोदी नाटकं खूप कमी केली आहेत. म्हणजे लहानपणी मी जशी आमच्या बालनाट्यांमधनं मी अगदी 4-5 वर्षाची असल्यापासून कामं करायला लागले, त्यामुळे तेव्हा जी लहान मुलांची मी नाटकं करायचे ती मी खूप मिस करत होते. तर त्यानंतर योगायोगाने जास्तीत जास्त सिरियस भूमिका यायला लागल्या माझ्याकडे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की चला याच्यात जरा आपल्याला गंमत करता येईल, हसता येईल जरा रोलमध्ये. प्रेक्षक प्रतिक्रिया तर ह्याच मिळतात सतत की आम्ही तुमचं काम असं पाहिलं नव्हतं. ती एक मला खूप आवडते प्रतिक्रिया की प्रत्येकाला युनानिमसली असं वाटतं की हे आपल्याला पाहायचं होतं, या अभिनेत्रीकडनं वेगळं काहीतरी पाहायचं होतं, ते मिळतं आहे. ते तर स्टेजवर नेहमीच होत असतं, काही ना काही बारीक सारीक. पण ना, सगळी मुलं तशी शिस्तीची आहेत. आणि मी आजपर्यंत ज्या ज्या नाटकांमध्ये काम केलं, असं फार रेअरली झालं आहे की खूपच मोठे गोंधळ काही झाले आहेत. त्यामुळे अजून तरी नशिबाने 25 प्रयोगात तरी असा काही गोंधळ झाला नाही. छोटं छोटं होत असतं, काहीतरी राहिलं. एकदा आमचं असं झालं होतं की शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला लाईट्स गेले होते ते, आणि अचानक त्या पूर्ण ब्लँक ह्याच्यामध्ये नंतर त्यांचं गाणं सुरू होणार होतं, रुमानीचं आणि यशोमानचं. आणि इतकं ब्लँक झालं की ते गाणं सुरू झालं पण लाईट्स येईना. साऊंड होता पण लाईट्स नव्हते. तर मग त्या साऊंडमध्ये त्यांनी सेट बदलला आणि त्यानंतर माझा आणि तिचा सीन होता. तर हे जे समजून घेणं होतं की आता हे नाच होणारच नाही आहे, त्या नाचाच्या वेळात अनाऊन्समेंट पण पुढची होणार नाही आहे, एवढ्या गाण्याच्या वेळातच तिला कपडे पण बदलायचे असतात जे पुढच्या सीनचे असतात. ते आम्हाला 1 सेकंदात समजून घ्यावं लागलं की नाही, आता सीन बदलणार आहे या ब्लॅकआउटमध्ये आणि आपल्याला सगळंच बदलायचं आहे आणि वेगळ्या सीनसाठी प्रिपेअर्ड व्हायचं. हे आमच्या दोघींसाठी. मग ती धावत सुटली, मी स्टेजवर पोचले, ब्लॅकआउटमध्ये मी जाऊन बसले. आणि मग मला असं वाटायला लागलं, हिला कळलं आहे का की कपडे बदलायचे आहेत, ही येईल का, नाही आली तर काय करावं. पण ती पण आली वेळेवर आणि प्रेक्षकांना कळलं नाही की हा ब्लॅकआउट अशा रीतीने आम्हाला अचानक करावा लागला. तर हे होत असतं. हे नाटक मला असं वाटतं की दोन्ही पिढ्या पाहू शकतात. जो आपल्या नाटकांचा मूळचा प्रेक्षक वर्ग आहे, आणि मला पूर्वीपासून असं वाटत आलं आहे, म्हणजे मी लहानपणापासून कामं करत आल्यामुळे पाहत आले प्रेक्षक बदलत असलेला. म्हणजे अगदी शाळेत असताना जे वाहतोही दुर्वांची जुडीपासनं पाहत आले, तर मधला काळ असा होता, गगनभेदी वगैरेचा काळ जो होता, तेव्हा नुसत्या ह्यांच्या प्रोड्युसर्सच्या आणि लेखक दिग्दर्शकाच्या नावानी प्रेक्षक यायचे. त्यानंतर असं झालं की फक्त स्टार्सचं महत्त्व वाढत गेलं. पण आता पुन्हा असा काळ आला आहे की जिथे आपल्याकडे, म्हणजे मी अनेक वेळा सांगितलं आहे हे, ते आता तरी मला पुन्हा सांगायला आवडेल की उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांनी, मला असं वाटतं, यंगस्टर्सना आपल्या थिएटरकडे पुन्हा आणलं. आणि आता तशा पुष्कळ जणं आहेत, आता पुष्कळ नाटकं अशी चालू आहेत की ज्याच्यामध्ये यंगस्टर्स आहेत. त्यामुळे तरुण आणि मध्यमवयीन ही सगळी जणं येतात. हे पाहायला खूप छान वाटतं. आणि आमचं नाटक असं आहे की जिथे दोन्ही पिढ्यांना खूप काही घरी नेण्यासारखं आहे, खूप मजा येण्यासारखी आहे. तरुणांना वाटेल की अच्छा असं होतं का आधीच्या पिढीचं, आणि आधीच्या पिढीला असं वाटेल बापरे अशी भाषा आहे का यांची. आणि मुख्य म्हणजे लेखकांनी जी तरुणांची भाषा या नाटकातून आणली आहे, ते या नाटकाचं खूप मोठं वेगळेपण आहे.
प्रश्नसुद्धा यातला जो आहे तो तरुण मुलांनी पाहण्यासारखा आहे. लागली पैज या नाटकाबद्दल तुम्ही पाहिलं आहे, मेसेजेसवर येत असेल, रील्स येत असतील, तर मला असं वाटतं की एक पूर्वीपासून तुमचा जिच्यावर विश्वास आहे अशी एक अभिनेत्री म्हणून मला सांगावंसं वाटतं की बदललेल्या काळाप्रमाणे एक बदलतं असं नाटक तुम्हाला पाहायचं असेल तर आमचं लागली पैज पाहायला नक्की या. खूप धमाल घरी घेऊन जाल आणि त्याबरोबर विचारही घेऊन जाल.